गावागावांमध्ये जशी यात्रेची धामधूम आहे, तशीच सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची सुद्धा गजबज असलेली आपल्याला दिसून येते. भीर्र झाली असा जो काही घाटातला ललकार आहे, तो आज आपल्याला निमगाव सावा या गावामध्ये ऐकायला येत आहे. कारण या गावची खंडोबाची यात्रा आज असलेली आपल्याला दिसून येते आहे. गावकरी नागरिक यात्रेमध्ये दंग आहेत, तर काही जे उमेदवार आहेत ते मात्र आपला प्रचार कार्यामध्ये मग्न असलेले दिसून येत आहेत. आपला अजेंडा लोकांपर्यंत पोचवत आहेत. अशा स्वरूपात निमगाव सावा किंवा बोरी खोडत या गटातून ज्या अपक्ष म्हणून उमेदवार आहेत त्या कविता पवार या देखील आपला प्रचार, आपला अजेंडा घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहेत. आपली विचारधारा लोकांना सांगत आहेत. आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. सध्या रोजचं रुटीन कसं सुरू आहे? सकाळी रोजचं रुटीन असं की सकाळी उठल्यानंतर देवाच्या पाया पडून, घरातल्यांच्या पाया पडून प्रचाराला सुरुवात करते आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचते रिक्षा हे चिन्ह घेऊन. सकाळी किती वाजता हा प्रचार सुरू होतो? संध्याकाळी कधी घरी जात आहे? सकाळी एक 8 वाजता चालू होतो, तर रात्री घरी जायचा टाईम फिक्स नसतो. फिक्स नसतो. ताई, नुकतंच या सगळ्या गोष्टी, इलेक्शन डिक्लेअर झालं आणि एक दुःखद घटना महाराष्ट्राला समजली. अजितदादा आपल्यातनं गेलेत. तुम्ही या परिवारामध्ये राहिलेले आहात. काय भावना होत्या? ही अतिशय दुःखद घटना आहे. कारण सगळेच जण अपसेट झालेत. कारण दादा हे आपल्या वरिष्ठ नेतृत्व होतं. दादांचं आपल्याला खूप सहकार्य होतं की जी काही विकास कामं आपल्याला आणायची होती ती आपण दादांकडून हक्काने आणत होतो. दादा हा आपल्या हक्काचे माणूस होते. परंतु आता शेवटी ईश्वरी सत्तेपुढे आपल्याला इलाज नसतो. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये खूप नर्वसनेस आहे दादांच्या जाण्यामुळे. थोडंसं खेदाचं किंवा दुःखाचं वातावरण आहे आणि असंही घोषित करण्यात आलं की शांततेत प्रचार करावा. प्रचार कार्य कसं सुरू आहे? शांततेत सुरू आहे की धूमधाममध्ये सुरू आहे? अगदी शांततेत प्रचार चालू आहे आपला. कसं पोचताय लोकांपर्यंत? आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि घर टू घर जाऊनच जातो आहे. कारण आता एक कमी वेळ राहिल्यामुळे आपण सगळ्या मुलांना काही गावं आणि जबाबदाऱ्या दिल्यात वाटून की आता तुम्ही तिथले पॅम्पलेट वाटा. कारण 4 दिवसात मला पूर्ण झेडपी गटामध्ये घर टू घर जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे सगळे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना आपण कामं दिलेली आहेत की आपले पॅम्पलेट पोचवा सगळ्यांपर्यंत. घर टू घर जात आहे तुम्ही आणि प्रचार करता. तुमच्या गळ्यामध्ये ही जी शाल दिसते त्याच्यावर तुमचं चिन्ह देखील दिसतंय, रिक्षा. हे रिक्षा चिन्ह लोकांपर्यंत कसं पोचवत आहे? रिक्षा चिन्ह हे सगळ्यांपर्यंत पोचवायला काही असं तसं अवघड नाही आहे. कारण हे सर्वसामान्यांचं चिन्ह आहे. कारण सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून येणारे हे रिक्षा चिन्ह आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ज्यावेळेस मदतीला रिक्षा येते तसंच मला सर्वसामान्यांच्या मदतीला रिक्षा हे चिन्ह घेऊन जायचे की जेणेकरून रिक्षाला मतदान करून लोक मला विजय करून देतील आणि विजयी झाल्यानंतर ह्याच्या माध्यमातून, चिन्हाच्या माध्यमातून किंवा लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातून लोकांच्या मला मदतीला धावून जायचं आहे. जेव्हा लोकांपर्यंत जाताय, पोचताय, मतदारांशी संवाद साधताय, काय मतदारांची काय प्रतिक्रिया भेटते? मतदारांची प्रतिक्रिया अतिशय छान आहे की ताई टेन्शन घेऊ नका, आमच्यापर्यंत हे चिन्ह आलेलं आहे की आपल्याला रिक्षा चिन्हालाच मतदान करायचं आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण आता वेळ कमी आहे. तुम्हाला माहिती आहे 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण झेडपी गटात आपल्याला चिन्ह पोचवायचे. त्यामुळे स्वतःहून लोक उत्स्फूर्त होऊन येत आहेत की आम्ही पॅम्पलेट वाटतो, आम्ही तुमचा प्रचार करतो. त्यामुळे मी अगदी आत्मविश्वासाने सांगते की लोकांनी स्वतः हातात घेतलेलं आहे की हे निवडणुकीचं कार्य की आपल्याला आता विजयापर्यंत नेणार आहे. परंतु समोर मात्र प्रतिस्पर्धी जे आहेत ते तगडे आहेत. हे बघा, प्रतिस्पर्धी असल्याशिवाय निवडणुकीला काही अर्थ नसतो. ही स्पर्धा ही त्यांची आहे जशी आपल्याला, तर आपल्याला संघर्षात उतरायचंच आहे. त्याच्यामुळे मला असं त्याच्यात अवघड असं काही वाटत नाही. संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो आणि संघर्षातून मिळालेलं यश हे खूप मोठं असतं. या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा बरीचशी विकास कामं या ठिकाणी झालीत असं नागरिक बोलत आहेत. त्या विकास कामांचा काही फायदा होईल? 100% असं दादा, एक गाव नाही का जिथे साहेबांचं नाव निघत नाही तिथे विकास कामं नाही. असं एक गाव नाही की एक माणूस नाही का ज्यांना साहेबांचं नाव माहिती नाही आणि तिथे विकास कामं नाही. कुठेही जा गेल्यानंतर मला तर नाहीच येत माहिती, एवढी कामं लोकांना माहिती आहेत. कुठेही गेले ना की लोक डायरेक्ट सांगतात, हे बघा ह्या घराला आहे ना ताई 15 लाखाचा रस्ता साहेबांनी दिला आहे, इथे सभामंडप दिला आहे, इथे विकास कामं दिली आहेत, मंदिराच्या भोवती ते पेविंग ब्लॉक असतात ते दिलेत. अशी भरपूर कामं
कार्यकर्ते लोक मला सांगत असतात, बंधारे दिलेत, ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात साहेबांनी जी कामं दिलेली त्या गोष्टी मला ते स्वतःहून सांगतात की आमच्या गावात त्यांनी एवढा विकास निधी दिलेला आहे. हे झालं साहेबांचा विकास कामांचा डंका, पण कविता पवार या काय आहेत, त्यांचा अजेंडा काय आहे, स्वप्न काय आहे, जनतेने त्यांनाच का मतदान करायचं? जनतेने मतदान याकरता करावं की शेवटी ज्यावेळेस आपण एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये उतरतो त्यावेळेस आपल्यालाही नॉलेज पाहिजे कुठल्याही गोष्टीचं. डायरेक्टली आपल्याला उतरता जर म्हणजे उतरायचं ह्याच्यामध्ये तर मी स्वतः कार्यक्षम आहे असं मला वाटतं, कारण माझ्याजवळ शिक्षण आहे, मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे आणि माझ्या शिक्षणाचा मला नक्कीच फायदा होतो. त्यामुळं आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये जे बॅकग्राऊंड आहे त्याचाही मला भरपूर फायदा होतो आहे आणि मी गेल्या 5-6 वर्षांपासून ह्या क्षेत्रामध्ये काम करते की असं नाही आहे का मला काही अनुभव नाही आहे, काम करते ऑलरेडी. त्याच्यामुळे मला असं अवघड काहीच वाटत नाही. प्रत्येक गोष्टीचा मला स्वतःला अनुभव आहे की काय करायचं आहे पुढे. त्याच्यामुळे माझं व्हिजन एकदम क्लिअर आहे की आपल्याला महिलांना एकदम सक्षम करायचं आहे आणि जी विकास कामं आहे, जी राहिलेली विकास कामं आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहेत. त्याच्यामुळे जनतेने अगदी विश्वास ठेवून मतदान करावं की आपल्याला ताईंना विजय करून दिल्यानंतर काहीच अडचण येणार नाही, हे जनतेने त्यांच्या मनाशी आणि ठरवलेलं आहे. ताईंचं ध्येय उद्देश पक्का आहे. जनतेसाठी मला काम करायचं आहे, जनता हीच माझ्यासाठी सर्वस्व असेल. माझ्या सासऱ्यांनी काम केलं, पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी तोच जो आदर्श आहे तो आदर्श मी सुद्धा पुढे घेऊन जाईल असं काहीशी स्पष्ट भूमिका ताईंची आहे. समाज दर्पणच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करत नाही, परंतु उमेदवाराचं जे व्हिजन आहे ते व्हिजन मात्र आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. आज निमगाव सावा या गटामध्ये कविताताईंशी आपण संवाद साधला. पुढच्या भागामध्ये अशाच एका उमेदवाराशी आपण संवाद साधूयात. समाज दर्पणसाठी सचिन डेरे, निमगाव सावा. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.